नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी सर्वांना घरोघरी दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राम मंदिराचे उद्घाटन असणाऱ्या 22 जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. राम मंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही महत्त्वाची बातमी आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोलप यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बबनराव घोलप हे माजी आमदार आणि माजी मंत्री आहेत. ते ठाकरे गटाचे बडे नेते आहेत, पण त्यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प गुजरातला स्थलांतरित झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. या पाणबुडी प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरा झाडू लागल्या आहेत. हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही, निवडणुकीच्या दृष्टीने तरुणांमध्ये रोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कोणत्याही पक्षाने जागा वाटप झाल्याचं जाहीर केलेलं नाहीये. निवडणुकांना अजून 2 महिन्यांचा अवकाश असल्याने अजूनही जागा वाटपांचं घोंगडं घाटाघाटीत अडकलं आहे. मात्र असं असलं तरी अनेक नेत्यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्यावर सर्वच नेत्यांचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही लोकसभेच्या मैदानात उडी मारली आहे. आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पहिली सभा दक्षिण मुंबईत केली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या पती विकी जैन सोबत बिग बॉस 17च्या घरात आहे. अंकिताने घरात अनेकदा दिवंगत अभिनेता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतचा उल्लेख केला. या दोघांनी 7 वर्ष एकमेकांना डेट केलं होतं आणि त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप नंतर अंकिता पूर्णपणे खचली होती. आता बिग बॉसच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिताने पुन्हा एकदा सुशांतचा उल्लेख केला. अखेरच्या क्षणांमधील सुशांतचा फोटो पाहिल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच कोसळली, अशा शब्दात अंकिता व्यक्त झाली. यावेळी अंकिता सुशांतच्या कुटुंबियांविषयी मोकळेपणाने व्यक्त झाली.